माझ्या गावी जर आलीस तू गणेशगुळ्याला तर रत्नागिरीत गणेशगुळ्याला तुला बीच एकदम वर्जिन बीच मिळेल. तिथं एक चिट पाखरून असतं, स्वच्छ सुंदर बीच. हा पण तिथं खायला प्यायला काय मिळणार नाही. मग त्यासाठी आम्ही घरून मस्तपैकी काहीतरी बनवून नेतो. आम्ही हायटी बीचवर करतो, मस्तपैकी भजी वगैरे असं सगळे आयटम बनवून बीचवर जाऊन तिथं आम्ही चहा कॉफी आणि भजी असं सगळं खातो. इथं आल्यानंतर तुम्हाला बीच मोकळा मिळत नाही, खूप गर्दी दिसते, पण या सगळ्याची मजा आहे. तू बरं सांग, आता आपण बोलतोच आहे पण मला सांग काही खाण्याच्या आधी समुद्र बघूया. चल. पण आता भरती आहे समुद्राला आणि समुद्र अगदी आपल्याला भेटायला इथपर्यंत आलाय. एक्झॅक्टली. अरे गो, काय सांगते का, समुद्र इकडे आलाय, इथपर्यंत आलाय. व्हॉट? वाळू कुठे गेली? भरती आहे. आते 5 मिनट में आते खाने के लिए आए. अय्या मस्त. हा जुहू बीच आहे. मला ओळखायलाच येत नाहीये, मला विश्वासच बसत नाही की मी जुहू बीचला आली आहे. तू असा बोटिंगचा आनंद घेतलास कधी? म्हणजे नाही मुंबईत. हा गेटवे ऑफ इंडियाला है ना, गेटवे ऑफ इंडियाला एकदा आम्ही कोजागिरी केली होती. कोजागिरी करायला आम्ही आत समुद्रात गेलो होतो. ओ काय जेट्टी, त्या जेट्टीच्या जातात तशा? नाही, आम्ही एक प्रायव्हेट यॉट आमच्या सगळ्या फ्रेंड्सनी आम्ही डिसाईड केलं होतं. आम्ही एक प्रायव्हेट यॉट बुक केला होता आणि त्या प्रायव्हेट यॉट मधून आम्ही असं समुद्रात जाऊन तो चंद्र, कोजागिरी, मसाला दूध अँड ऑल ते सगळं मजा केली होती. पण हे बघ, आणि आता थोड्याच वेळात सूर्यही आपला सूर्यास्तही आपल्याला सनसेट पाहायला मिळेल, सूर्यास्त पाहायला मिळेल. मला खरंच असा विश्वास बसत नाहीये की मी जुहू बीचवर आहे आता, कारण मी बघितलेला जुहू बीच हा नाहीच आहे. खाली असतं ना ग, रिकामं असायचं ना. मला ऑनेस्टली एवढी गर्दी नाही आवडत आहे, नाहीच आवडत. अगं पण ही आज कमी आहे. सॅटर्डे संडे इथे गर्दी असते, पूर्ण भरलेलं असतं. हे पूर्ण असं गच्च भरलेलं असतं. आज म्हटलं चला वीकडे तर काही एवढी गर्दी. आता मे महिना, आज एप्रिल, मुलांना सुट्ट्या पडल्या. आलाय बघ, तू आठवतेस का 10-15 वर्षापूर्वी समुद्र असा खूप लांब असायचा ना? मला आठवतंय की केवढा मोठी ती हे असायचं समुद्र किनारा लांब पर्यंत फिरायला मिळायचं. आणि आता समुद्र इथपर्यंत आलेला आहे. पावभाजीचा सुगंध आलेला आहे वाऱ्यासोबत. मला समुद्राची मजा लुटता येईल असं तर काही दिसत नाहीये. खाय प्यायची मजा लुटूया. मी विचार केला होता आपण मस्तपैकी बीचवर एक छोटासा वॉक करू आणि चाल इथून जाऊया, आपण जाऊ शकतो. जाऊ, गर्दी किती आहे. हवा तसा स्वच्छ नाहीये समुद्र किनारा. त्यासाठी आपण आपल्या गावी जाऊया, गणेशगुळ्याला, रत्नागिरीला. खरंच ये ना, कधी येतेस? निश्चित. मला ते बोलायचंय तुझ्याशी. ते खाणे पिणे का ढूंढते. चल. आज आपण हा एपिसोड करतोय खरी, फक्त माझ्या आईने बघायला. बाई, लहानपणी गोळे वगैरे खायचे? लहानपणी मी गोळे खायची. मला लगेच टॉन्सिल्सचा त्रास आहे, त्यामुळे मला गोळा खायची, दुसऱ्या दिवशी आजारी पडायची. जे आई मला धपाधप मारायची ना की तू काय खाल्लं, गोळा खाल्ला, हे खाल्ला, ते खाल्ला. आज पण कुठली? जळगाव ऑब्व्हियसली. आणि जळगावला इतक्या उन्हाळ्यामध्ये तर गोळ्याच्या गाड्या आणि काय विचारायला. तो आनंद असतो गरमीमध्ये थंड काहीतरी खाण्याचा. मी आताही गोळा खूप वर्षांनी खाणार आहे. वाव, हे बघ, हे असं कलरफुल बाटल्यामध्ये. म्हणजे आज मी 12 वर्षांनी इथं आली, पण खरंच मी 12-1 वर्ष झाली असेल मी स्ट्रीट फूड नाही खाल्लंय. काय बोलतेस? नाही खाल्लंय मी आज आफ्टर अ लॉंग टाइम. आता कधीही जेव्हा डिसाईड होतं की कुठेतरी काहीतरी एखाद्या ट्रीटला जायचंय, कोणाचा बर्थडे करायचा, काय करायचंय, ऑब्व्हियसली वी गो टू 5 स्टार्स ओनली. सो ही मजा मिस करतो आपण. हे आज आपण पूर्ण वसूल करू, अख्खा जुहू बीच गाजवून टाकूया आपण. आणि आपले दादा मराठीच आहेत. अरे दादा, मराठी कळतं त्यांना. कालाखट्टा हवाय आम्हाला, मराठीचा कालाखट्टा द्या आणि भरपूर त्याच्यावरती मसाला टाका. कालाखट्ट्याची मजा विदाऊट मसाला नाही आहे. मला सांग, लहानपणी बेसिकली आपल्या आवडीनिवडी ज्या असतात त्या हळूहळू मोठ्या असं बदलत जातात. तुझ्या काय होत्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, कशा होत्या? ऑनेस्टली माझ्या लहानपणी पण खाण्यापिण्याच्या आवडीनं याच होत्या. असंच
आणि आता एवढी मोठी झाली आहे तरी याच आहे. पण मला सांग, पूर्वी ना शाळेच्या बाहेर बघ तो बोरवाला आणि ते असे असायचे बघ, बोरं वगैरे आणि ते काही मला तर खूप वेगवेगळं आवडायचं ते घेऊन सगळं. यायचे. चिक्की विकी मिळायची हा, हा, हा. माझ्या एक शाळेच्या कॅन्डी बाहेर ना, मिळायची, त्याला पण गोड असं ते चिंचेचं हे आता आता ते असायचं. चिंचेचं लावलेली ना तशी एक याच्यामध्ये पॅकेट मध्ये येते. Yes. आय स्टील बाय इट. मला अजूनही ते आवडतं. मजा म्हणजे ना होती. सगळं आंबट चिंबट आणि असं तोंड होणाऱ्या सगळ्या गोष्टी मला आवडतात. मला कालाघट्टा. जळगाव मध्ये तू असले लहानपणी तुझं गेल्यामुळे मला सांग, जळगाव मध्ये जी वाव आलं, तू काय घेणार आहेस? Same ना? सेम 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 सेम. मला सांग, जळगाव मध्ये ते स्पायसीनेस असतो तो जेवणाचा बाई एक ठसका असतो. झणझणीतपणा तू मुंबईत आल्यानंतर बदलला की ऍज इट इज तो कॅरी केलाय तू स्वतः? थोडा माइल्ड झालाय. म्हणजे स्पायसी पण तिने कॅरी केला. कॅरी आहे बघितलं. तिखट मला आवडतंच. तिखट मिखट गोष्टी आवडतातच. पण हा थोडासा कमी झालाय किंचित, जास्त नाही. मला आजही मला जेवणात ना ताटामध्ये ठेचा लागतोच. हो, म्हणजे मला आपला मिरचीचा जो झणझणीत झणझणीत मिरचीचा ठेचा मला ताटात लागतो. मला लाल मिरचीचं चटणी लागते, लोणची लागतात, पापड लागतात. हे सगळे आयटम मला ताटात लागतातच. मी आम नॉट मला ना गोडाची आवड नाहीये फार. Cheers. चिअर्स. चिअर्स आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी पण. हे भारी आहे. हे जर माझी मुलगी बघेल आज खाताना, वा, मला आईची आठवण येते, तुला मुलीची आठवण. मला देत नाही आणि तू खातेस. विचार कर काय दहशत असेल आईची, की आजही गोळा खाताना मला आईची आठवण येते. यम्मी. हा, सुख. वाव, मी माझ्या पर्सचं मग काय करून घेतलंय. टिश्यू. हे सगळं असं कळलं पाहिजे ना, आपण खाल्लंय काय खाल्लंय. मी माझ्या मुलीला सांगितलं नाही येताना, नाही मागे लागली असती. साक्षी 100%. मला कोणी योग्य कंपनीच मिळाली नाही इतक्या वर्षात हे असं बाहेर यायला. काढू नकोस आणि असंच ठेव आणि असं कर, म्हणजे पडणार नाही. मी अशी ट्रिक हे केलेली, आता तो ड्रेस खराब होतो. यम्मी. आज डाएट वायट कॅलरीज बिलरीज मोजायच्याच नाही काही. मला सांग, मुंबईमध्ये असे आणखीन कुठले अड्डे आहेत जे तुला स्पेसिफिक, तू जुहू चौपाटी आता म्हणालीस, पण जिथे तू वेळ काढून जातेस? कारण फूड हे फक्त काही आपलं भूक भागवण्यासाठीच हे नाहीये, तो एक आनंद आहे, ती एक आपले इमोशन जोडलेले असतात. तर असं मुंबईतली काही ठिकाणं जी तुला बोलावतात आपल्याकडे भूक लागली की ना, मला ऑलिव्ह माहिती आहे तुला बँड्राचं? ऑलिव्ह मधला मला ब्रंच फार आवडतो. आय स्टील रिमेंबर जेव्हा मी हिंदी सिरियल्स करायची तेव्हा आम्ही सगळे फ्रेंड्स आहे ना संडे ब्रंच करता ऑलिव्हला जायचो. तिथलं इटालियन खायचो. मला इटालियन इतर ठिकाणचं फार आवडतच नाही. आय गेस मला ऑलिव्हचंच इटालियन जास्त आवडतं. सो इटालियनसाठी ऑलिव्ह ऑफकोर्स. आणि चायनीज खावंसं वाटलं तर मग मेनलँड चायना, अंधेरीचं जे इन्फिनिटीच्या बाजूला ते. आणि आय वॉज अ बिग टाईम मासे लवर. सो मासे खायचे असले की गजाली, गोमांतक, या सगळ्या ठिकाणी. आता मी मासे फक्त खाल्ले क्वचित खाते, पण घरी खाते. आणि मँगोज अँड सीशेल्सला खाते. मला सांग, वडापाव हे आपलं फूड असं आहे की जे आपण कुठेही गेलो तरी आपण शोधत असतो, पटकन कुठे मिळते. येस. मुंबईतले असे काही अड्डे आहे जिथे वडापाव चांगला मिळतो, जे तुला शेअर करावेसे वाटते? कीर्ती कॉलेजच्या बाहेर तिकडचा वडापाव इज द बेस्ट. चुरा वगैरे असतो तो सर्वात फेमस आहे मला. कीर्ती कॉलेजचा वडापाव इज द बेस्ट. आणि वन मोर थिंग, थिएटरला मी ऑफकोर्स सिनेमा लवर आहे म्हणून सिनेमा बघायला जातो, भरपूर सिनेमे बघतो. बट मी सिनेमा बघायला जाते विदाऊट पॉपकॉर्न. मी कुठला सिनेमा बघू शकत नाही. किती सिरियस सिनेमा असू दे, काही असू दे, मला पॉपकॉर्नचा टब लागतो सोबत. वाव. पण हे सॉलिड आहे. ह्याच्यात मध्ये जिऱ्याची पण चव हे लागते, मसाला. मी त्यांना भरपूर मसाला टाकला. आता खाऊन घेऊया, मग बाकीचं पुढच्या याला शूट करूया, चालेल?